पहिल्यांदा आम्ही आमचे वकील अभिषेक मनू संघवीजी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश लॉर्डशिप चंद्रचूड यांच्यासमोर डिस्क्वालिफिकेशन पिटिशन संबंधात म्हणणं मांडलं। त्याचबरोबर ते म्हणाले की 23 तारखेला ही लिस्ट पण करा आणि मी ही ऐकणार आहे। म्हणजे 23 तारखेला डिस्क्वालिफिकेशन पिटिशन लागली। नागालँडच्या संबंधात आमची एक केस होती, ती पण डिस्क्वालिफिकेशन संबंधातच होती। ती ऐकताच न्यायमूर्ती लॉर्डशिप सूर्यकांतजी आणि बहनजी यांनी 16 तारखेला हे मॅटर लिस्ट करा असा आदेश दिला आणि त्याच्यात इश्यू नोटीस म्हणून म्हटलेलं आहे। त्याचबरोबर आम्ही त्यांना सांगितलं की शरद पवार वर्सेस अजित पवार केसमध्ये 3 एप्रिलला आपण रिप्लाय फाईल करायला सांगितला होता। त्यांनी ते गांभीर्याने घेतलेलं नाही, त्यांनी आज दिवसापर्यंत रिप्लायच फाईल केलेला नाही। तेही त्यांना अत्यंत गांभीर्याने घेतलं आणि 16 तारखेला तेही लिस्ट करा, मी तेही हे ऐकणार आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्याबरोबर हे दोन्ही टॅग करून टाकले। म्हणजे कोर्ट अत्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या आहेत त्या अत्यंत गांभीर्याने घेत आहेत असं कोर्टाच्या एकंदर आज म्हणजे त्यांच्या बोलण्यावरनं दिसलं की त्यांनी ते अत्यंत गांभीर्याने घेतलं। मुंबईमध्ये खूप पाऊस पडतोय, जनजीवन विस्कळीत झालं आहे, सरकारच्या वतीने हलगर्जीपणा होतोय का, काय उपाययोजना करण्यात येते? असं की नेहमी सांगतो, जेव्हा ते आमच्या सरकारवर टीका करायचे किंवा महापालिकेवर टीका करायचे, मुंबई ही बशीसारखी आहे, बशीसारखी। त्यामुळे मुंबईमध्ये जास्त पाऊस पडला की बशी भरणार, त्यामुळे बोटं एक दुसऱ्याकडनं आयुष्यभर दाखवत बसू नका। मुंबईचं एकंदर जॉग्राफिकल रचनाच अशी आहे, त्याची डेमोग्राफिक रचनाच अशी आहे की मुंबईमध्ये पाणी साचणारच। आणि उगाच ते नाले सफाई झाले नाही हे तर मान्यच आहे, पण नाले जरी साफ झाले तरी मुंबईला लागलेलं समुद्र आणि त्याच्यातनं येणारी भरती ही नाल्याच्या पाण्याला मागे फेकून देते। या काही नैसर्गिक गोष्टी आहेत, ते त्याच्यावर कोणी बोलतच नसतं। झाली ना, नीटवरती हाणणार तो आज। आता कुठला विषय? हिट अँड रन प्रकरणामध्ये सरकारचा हस्तक्षेप आहे, सरकार यामध्ये लक्ष घालते असा आरोप होतो, तुमचं काय? नाही, मला वाटतं ही मुंबईची दुसरी बाजू जी समोर येते किंवा ही जी काही पैसेवाल्यांची आणि सत्ताधीशांची जी काही दादागिरी समोर येते ही अत्यंत घृणास्पद आहे। म्हणजे कमिशनरला पुण्याच्या केसमध्ये फोन जाणे, त्याच्यावर दबाव आणणे, आणि हे स्वतः कमिशनरही सांगितलं की मला फोन आले रात्री। आता मुंबईच्या केसमध्येही दबाव आणला जातो। ज्या पद्धतीने त्या बाईचा मृत्यू झाला, तिची साडी त्याच्या गाडीत अडकली, तो जर थांबला असता न घाबरता त्या बाईचा जीव वाचला असता, पण तो पळून जाण्याच्या नादात त्यांनी त्या बाईला 1 किलोमीटर फरफटत नेली आणि तिच्या अंगावरची पूर्ण साडी आणि पूर्ण कपडे फाटले आणि त्याच्यातच तिचा मृत्यूही झाला। हे किती गंभीर आहे, हे किती दुःखदायक आहे की जी बाई सकाळी नवऱ्याबरोबर मासे आणायला गेली होती, की सकाळच्या प्रहरीन मासे आणून एक साधारण 8-9ला त्या विकायला बसतात आणि तीच त्यांची दिनचर्या असते। हा दारूच्या धुंदीत येतो, त्यांना उडवतो। थोडासा माणुसकी असती तर त्यांनी ब्रेक मारून गाडी थांबवली असती तर जसा नवरा वाचला तशी ती बाई वाचली असती। ती बाई गाडीखाली नाही आली, त्या बाईची साडी त्याच्या गाडीत अडकली आणि तो जवळजवळ 1 किलोमीटर तिला फरफटत नेलं। इतका घाणेरडा गुन्हा मुंबईत होतो, खूप वेदनादायी आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेपाचा आरोप सातत्याने केला जातोय, कारण का ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे नेते आता सत्तेत आहेत, त्यामुळे हा आरोप होणं साहजिक आहे आणि त्यांनी ह्याच्यापासून लांब राहून कडक कारवाई करावी।
ही 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 सगळ्यांचीच मागणी आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.